इंट्रोडक्शन आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट्सचं घेतलं होतं मागच्या तासाला, बरोबर आहे. आज आपण पहिल्या प्रॉपर्टीकडे जाऊया, ते म्हणजे हे ट्रान्झिशन एलिमेंट्स कोणकोणते आहेत, त्यांची नावं काय आहेत आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ही सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी. ही समजली की त्याचे गुणधर्म आपण सहजपणे एक्सप्लेन करू शकतो. मग आता पहिली प्रॉपर्टी आहे आपली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लॅन्थॅनाइड आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲक्टिनाइड्स. ठीक आहे, लॅन्थॅनाइडचा विचार करतो आपण आता. लॅन्थॅनाइड्स पासून 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70 आणि 71 आले. सिरियम 58 पासून तर 71 पर्यंत व्हिडिओ पूर्ण आले का बघू द्या मला. आता हे कसे लक्षात ठेवायचे? लॅन्थॅनम, सिरियम, प्रासिओडायनियम, निओडायनियम, प्रोमिथियम, समारियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टेरेबियम, डिस्प्रोसियम, होल्मियम, अरेबियम, थुलियम, यटेरियम आणि ल्युटेशियम. पहा, पुन्हा एकदा नावं सांगतो, याचे थोडी प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. लॅन्थॅनम, सिरियम, प्रासिओडायनियम, निओडायनियम, प्रोमिथियम, समारियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टेरेबियम, डिस्प्रोसियम, होल्मियम, अरेबियम, थुलियम, यटेरियम आणि ल्युटेशियम. सिरियली पाठ करायचे मूलद्रव्य. आता याच्यासाठी काय आहे की एखादी टेक्निक शोधून काढा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते सिरियली लक्षात ठेवता येईल. जसं मी याला असं लक्षात ठेवलेलं आहे, लासे पर्णद पमसम इयू गडडब डायो ओ इरतम यबलू. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? बघा, लासे पर्णद पम सम इयू गडटब डायो हो इरतम यबलू. आता हे असं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर फार लवकर शरीर लक्षात राहील. म्हणजे तुम्हाला हे माहित पाहिजे 57 ते 71 आहे. मग कसं पाठ करायचं? हे लासे पर्णद पम सम इयू गडटब डायो हो इरतम यबलू झाली पाठ. तशीच ॲक्टिनाइडची पाठ सांग काय करायचं. मग आता हे लॅन्थॅनम, सिरियम, प्रासिओडायनियम, निओडायनियम, प्रोमिथियम, समारियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टेरेबियम, डिस्प्रोसियम, होल्मियम, अरेबियम, थुलियम, यटेरियम आणि ल्युटेशियम यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला तर द्यायचं आहे. ऑल दी लॅन्थॅनाइड हिअर दे कन्सिस्ट द इनर कोर कॉन्फिगरेशन ऑफ झेनॉन 54. सगळ्यांकडे इनर कोर कॉन्फिगरेशन कोणाचं आहे? झेनॉनचं. म्हणजे आतले इलेक्ट्रॉन सगळे झेनॉन सारखे असतील. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 3d10, नंतर 4s2, 4p6, 4d10, त्यानंतर 5s2, 5p6, बस एवढेच असते. आता पहा, हे दोन, हे 8, 10, 8, 18 आणि हे 18, बरोबर आहे. आणि हे किती? 8 पुन्हा. आउटर शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन. हे इनर गॅसचं वैशिष्ट्य आहे. 18 दोन्ही 36, 36 आणि 10, 46, 46 आणि 8 म्हणजे 54, बरोबर आहे. पण हे कोणाचं कॉन्फिगरेशन झालं? आता हे झालं झेनॉनचं कॉन्फिगरेशन. पहिल्या शेल मध्ये 1 सबशेल एस, दुसऱ्यामध्ये 2 एसपी, तिसऱ्यामध्ये 3 एसपीटी, चौथ्यामध्ये 4 असतात एसपीडीएफ, म्हणजे इथे असली पाहिजे 4एफ. इथे पण यानंतर 4s, 5s, 5p, 5d आणि 5f त्याचं काम नाही पडत. आणि नंतर मग 6s सुरू होते, बरोबर आहे की 6s, 6p,
6d वगैरे, तर त्याचं काम इथे पडत आहे. म्हणजे याचा अर्थ झेनॉनमध्ये इथे 0 इलेक्ट्रॉन आहे, नाही का? इथे पण 0 इलेक्ट्रॉन आहेत आणि याच्यानंतर सुरू होते 6s. मग 54 इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन हे झालं. आता 55वा जो येतो तो अल्कली मेटल येतो, एस ब्लॉक एलिमेंट आहे, म्हणजे 55वा इलेक्ट्रॉन हा झाला, हे झालं 55. 56 अल्कलाइन अर्थ मेटल एस ब्लॉक एलिमेंट, हे झालं 56वा. आणि 57 आता डी ब्लॉक एलिमेंट आहे, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द डी सबशेल विच इज सेकंड फ्रॉम द आउटर मोस्ट शेल. म्हणजे आता 4f0, 5d1 आणि 6s2 आणि झेनॉनचं कॉन्फिगरेशन हा 57 इलेक्ट्रॉन जे आहेत हे कॉन्फिगरेशन आपल्या पहिल्या मूलद्रव्याचं झालं लॅन्थॅनमचं. कारण लॅन्थॅनम हा डी ब्लॉक आहे. बघा शेवटचा इलेक्ट्रॉन डी मध्ये गेला, 54 होते, 55 एस ब्लॉक, 56 एस ब्लॉक, 57 हा डी मध्ये आला म्हणून डी ब्लॉक. आणि आता 58वा मात्र एफ ब्लॉक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनची एंट्री कुठे होणार आहे? नंतर बाहेरून तिसऱ्या शेल मधल्या 4f मध्ये. मग आता लिहिताना कसं लिहायचं बघा. प्रत्येकाकडे झेनॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 54. त्याच्यानंतर असं लिहायचं हा 4f मध्ये 0 इलेक्ट्रॉन आहे, त्यानंतर 5d मध्ये 1 इलेक्ट्रॉन आला आणि 6s2, बरोबर आहे? हे बघा हे लिहिलं, हे झेनॉन. 4f0 हा 4f0, 5d1 हे लिहायची गरज नाही, हा झेनॉन मध्ये आला आणि नंतर 6s2. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लॅन्थॅनम, पहिल्या मूलद्रव्याचं डी ब्लॉक एलिमेंट. आता आपल्याला इथे असं दिसून आलेलं आहे की इथे थोडंसं डेव्हिएशन, आपण जे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्या नियमानुसार जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अपेक्षित असतं ते दिसून येत नाही, काही ठिकाणी अपवाद दिसून येतात, त्याला काही बदललेलं कॉन्फिगरेशन दिसत आहे, ज्याला पुरावे पण मिळतात स्पेक्ट्रल अनालिसिसनुसार. मग 2 प्रकारची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, एक ग्राउंड स्टेटचं जे आपल्या नियमानुसार अपेक्षित आहे आणि दुसरं जे प्रत्यक्षात दिसून येतं ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जे स्पेक्ट्रल अनालिसिस करून सिद्ध झालेलं आहे. अर्थात त्याच्यामुळे काही फारसं गुणधर्मांमध्ये फरक पडत नाही, पण आपल्याला दोन्ही प्रकारचे कॉन्फिगरेशन माहिती पाहिजे, ठीक आहे? मग पहिलं हे ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, याला आपण ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा यालाच आपण एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता एफ ब्लॉक एलिमेंट सुरू झाले म्हणजे काय? इथे इलेक्ट्रॉनची एंट्री सक्सेसिव्हली एफ सबशेल मध्ये होईल 1 ते 14. मग काय कॉन्फिगरेशन होईल? पाहता झेनॉनचं पुन्हा लिहित नाही. मग बघा आता सिरियमचं काय होईल? 4f1, प्रासिओडायमियम 4f2, निओडायमियम 4f3, प्रोमिथियम 4f4, समारियम 4f5, युरोपियम 4f6, गैडोलिनियम 4f7, टेरेबियम 4f8, डिस्प्रोसियम 4f9, होल्मियम 4f10, यूरोपियम 4f11, थुलियम 4f12, यूटेरियम 4f13 आणि ल्युटेशियम 4f14. एफ ची कॅपॅसिटी 14 इलेक्ट्रॉनची आहे. 1 ते 14 इलेक्ट्रॉन तुम्ही टाकून दिली एफ मध्ये. अपेक्षित हेच आहे, कारण एफ ब्लॉक एलिमेंट बाहेरून तिसरी शेल आहे, ही 6वी, ही 5वी, ही 4थी, म्हणजे बाहेरून तिसऱ्या शेलमध्ये एफ सबशेलमध्ये किंवा ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉनची एंट्री लॅन्थॅनाइडमध्ये होत असते. लॅन्थॅनम, सिरियम, प्रासिओडायमियम, निओडायमियम, प्रोमिथियम, समारियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टेरेबियम, डिस्प्रोसियम, होल्मियम, अरेबियम, थुलियम, यूटेरियम, ल्युटेशियम. मुद्दाम याच्यासाठी सांगतो वारंवार किती पाठ झालं पाहिजे. 5d मध्ये काही बदल नाही, असंच राहील. आता 5d1 6s2, 5d1 6s2, 5d1 6s2, हे असं सरळ मुद्दाम लिहितो, या ऍडमिशन तुम्हाला लिहायची गरज नाही. 5d1 6s2, 5d1 6s2, काहीच बदल यामध्ये होणार नाही, तसंच्या तसं. आणि याला कोणतं कॉन्फिगरेशन म्हटलं मी? याला ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हटलेलं आहे, किंवा याला आपण एक्सपेक्टेड, नियमानुसार जे अपेक्षित आहे एफ सबशेल सक्सेसिव्हली भरल्या जाते, तर हे झालं अपेक्षित इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे पाहिजे. मग आता याला काय म्हटलं मी? एक्सपेक्टेड.
किंवा ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण स्पेक्ट्रल अनालिसिस वरून आपल्याला काही ठिकाणी बदल पाहायला मिळाला. बदल काय होतं ते सांगतो. मग ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते जे लॅन्थॅनमचं आहे हे बदलत नाही, तिघांचं बदलत नाही, बाकीच्यांचं बदलतं. आणि एकच नियम आहे हे बदलत नाही. म्हणजे काय, झेनॉन 54 जसाच्या तसा 4f0 आहे, 5d1 आहे, 6s2 आहे, हे बदलत नाही. बरोबर आहे, हे बदलत. आता त्यानंतर गॅडोलिनियम जो आहे याचंही बदलत नाही. हा गॅडोलिनियम जो आहे हा झेनॉन 54, त्यानंतर गॅडोलिनियम 5d1, 4f7, 5d1 आणि 6s2 हे बदलत नाही. आणि सगळ्यात शेवटी जो आहे हाही बदलत नाही, ल्युटेशियम झेनॉन 54, 4f14, 5d1 आणि 6s2 या तिघांचं बदलत नाही. वरचं टोक, खालचं टोक आणि अगदी मध्यभागी आहे कोण, गॅडोलिनियम. आता हे का बदलत नाही, कारण 4f7 F ची कॅपॅसिटी 14 ची आहे, हाफ फील्ड सबसेल आहे, विनाकारण इथे बदल होत नाही कारण ऑलरेडी ते स्टेबल कॉन्फिगरेशन आहे. 4f14 आहे, पूर्ण भरलेली शेल आहे, स्टेबल आहे, रिकामी शेल आहे. झेनॉनचं कॉन्फिगरेशन इकडे ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे या तिघांमध्ये काही बदल होत नाही, स्टेबल कॉन्फिगरेशन आहे. इतरांमध्ये बदल होतो. आता बदल एकच होतो फक्त, काय, इलेक्ट्रॉन 5d मधून 4f मध्ये चालला जातो. एकट्याला काही करमत नाही इथे त्याला असं समजा. आणि मग तो काय करतो की जाऊ दे, इथे आपल्याला कोणी सोबत नाहीये, सरळ इथून इथे, इथून इथे, इथून इथे, इथून इथे जातो, इथून इथे, इथून इथे, इथून जात नाही. ते म्हणतं स्टेबल आहे, आम्हाला तुझी गरज नाही आहे येऊ देता, हे तर शेलच भरलेले, जागाच नाही, जात नाही तिकडे. म्हणजे हे तिघ जण यात बदल नाहीये. बाकीच्या ठिकाणी एकच बदल होतो, काय, one of the electron from 5d atomic orbital gets shifted into the 4f subshell. Now here it can take place because the energy level of 4f at 5d is very close or nearly equal. असं का होऊ शकतं, इकडून इलेक्ट्रॉन जाण्यासाठी काही त्याला फार एनर्जी लागत नाही, दोघांची एनर्जी जवळपास सारखीच असते. आणि म्हणून तो म्हणतो की इथे असा काही फारसा बदल होत नाही, त्याच्यामुळे एनर्जी लेवल सारखीच असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन 5d मधून 4f मध्ये जातो. मग काय कॉन्फिगरेशन होईल पाहावं. आता झेनॉनचं लिहित नाही, हे होईल 4f2, 5d0 आणि हे 6s2. याच्यात तर कुठेच बदल नाही. एक इलेक्ट्रॉन इथून इथे टाकला, 4f1 चं 4f2 झालं, 5d0 झालं, म्हणजे याच्यापेक्षा हे जास्त स्टेबल आहे असं म्हणावं लागेल. इथे हा झाला 4f3, 5d0, 6s2. इथे काय होईल, 4f4, 5d0, 6s2. इथे 4f5, 5d0, 6s2. इथे काय होईल, 4f6, 5d0, 6s2. इथे काय होईल, 4f7, 5d0, 6s2. इथे इकडून इकडे 7 8 नाही होणार, कारण 4f हाफ फील्ड आहे, हे जसंच्या तसंच राहील कारण ते स्टेबल कॉन्फिगरेशन आहे. त्यानंतर इथे पुन्हा बदल करा, हा इलेक्ट्रॉन इथून इथे टाका, म्हणजे हा झाला 4f9, 5d0, 6s2. इथे 9 च्या ऐवजी 4f10, 5d0, 6s2. 4f11, 5d0, 6s2. 4f12, 5d0, 6s2. 4f13, 5d0, 6s2. आणि हे होईल 4f14, 5d0, 6s2. इकडून इकडे आता येणार नाही कारण ते ऑलरेडी फुलफिल आहे. मग आता हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कुठे बदल दिसत नाही तिघांमध्ये. एक लॅन्थॅनम, गॅडोलिनियम आणि ल्युटेशियम मध्ये कोणत्याही प्रकारचं बदल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये दिसत नाही. याला मी ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हटलं. आणि हे जे कॉन्फिगरेशन आहे हे ऍक्च्युअल कॉन्फिगरेशन, ऑब्झर्वड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय म्हणायचं ना, ऑब्झर्वड जे दिसतंय
ऑब्झर्व कॉन्फिगरेशन, ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पुस्तकात उलट केलंय, इकडचं इकडे मांडलं, इकडचं इकडे मांडलं, ते चुकीचं आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. आता हा 5D झिरो असल्यामुळे पुस्तकावाल्याने नुसतं एवढंच दिलेलं आहे, पण त्याच्यावरून तुम्हाला अर्थबोध नाही होणार. आता काय झालं हे आपल्याला समजलं, म्हणून मी तुम्हाला नोट्समध्ये पण असंच दिलेलं आहे, असंच पाठ करा, असंच लिहा, समजायला सोयीचं होईल. टप्प्याटप्प्यानं एक एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायला सोपा जातो इथे. तर हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय अडचण आहे आता लॅन्थॅनाइड्स मध्ये? मग आता सिरीज एकदा पुन्हा पाठ करा. कॉन्फिगरेशन लक्षात घ्या, बदल काय झाला कॉन्फिगरेशन मध्ये तो लक्षात घ्या. फक्त एक इलेक्ट्रॉन 5D मधला 4f मध्ये येत असतो, बरोबर आहे की नाही? मग कशी पाठ करायची सिरीज? लासे परनद पमसम इयू गडटबडायो हो इरतम यबन, आणि ते बरोबर सिम्बॉल लिहायचे. मग हळूहळू एकदा सिम्बॉल लिहिले तर त्यांचं नाव मात्र पाठ करावे लागतील तुम्हाला, म्हणजे ते पाठ होतात, काही अडचण नाही. लॅन्थॅन लासे परनद पमसम इयू गडटबडायो हो इरतम यबन, बरोबर आहे. लॅन्थॅनम, सिरियम, प्रासिओडायनियम, निओडायनियम, प्रोमेथियम, समारियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टेरेबियम, डिस्प्रोसियम, व्होल्नियम, अरेबियम, थुलियम, यटेरियम, ल्युटेशियम. आता याचा आणखी कधी कधी एक मार्काला विचारतात की तुम्हाला राईट डाऊन द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लॅन्थॅनाइड. पण लॅन्थॅनाइडचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन n-2 1 to 14, त्यानंतर n-1 डी सबसेल आहे आपली, म्हणजे 5वी n-2 हे 5वी डी मध्ये 1 किंवा 0, 5D 0 to 1, आणि नंतर n-2 6s2. ही n म्हणजे आउटर, ही पेनॉल्टिमेट, ही अँटी पेनॉल्टिमेट. आउटर शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 5D मध्ये इथे 0 ते 1 असतो. हे असं लिहिलं तरी चालेल किंवा असं लिहा सरळ सरळ, कारण लॅन्थॅनाइड म्हटलं तर 4f हे सगळ्यांसाठी, हे इनर ट्रान्झिशन मध्ये असं लिहायचं. एफ ब्लॉक एलिमेंट साठी जनरल, कारण ऍक्टिनाइड मध्ये एका ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन येतात. आय थिंक 4f तरी आहे. मग हे फक्त इथे हे जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट, इनर ट्रान्झिशन. पण जर लॅन्थॅनाइडचं लिहायचं असेल तर 4f 1 to 14, 5D 0 to 1 आणि 6s2, बस असंच लिहा. हे झालं तुमचं लॅन्थॅनाइडचं. 4f 1 to 14, 5D 0 to 1 आणि 6s2. काही अडचण? आणि लॅन्थॅनाइड्स म्हटलं ऍक्टिनाइड दोघांचं एकत्रपणे म्हटलं तर n-2 1 to 14, n-1 D 0 to 2 येतं तिथे. कारण एक अपवाद आहे की तिथे डी मध्ये 2 इलेक्ट्रॉन येतात, तो ऍक्टिनाइड मध्ये आहे. मग ऍक्टिनाइडचे कॉन्फिगरेशन असं राहील 5f 1 to 14 चौथीच्या ऐवजी 5वी, हा 6D 0 to 2 येतं इथे, आणि 7s2 सरळ सरळ पुढची सेल 7s2. हे झालं लॅन्थॅनाइडचं, हे झालं ऍक्टिनाइडचं, आणि हे दोघांचे एकत्रितपणे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता पहिला मुद्दा आपला लॅन्थॅनाइडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं काय आहे हे आपल्याला माहिती झालं. पुढच्या तासाला आपण आता ऍक्टिनाइड्स कसे लक्षात ठेवायचे आणि त्याचं कॉन्फिगरेशन काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, ओके, बाय.